गुड मॉर्निंग. आम्ही सकाळी सकाळी मस्त इथे फिरायला आलो होतो. खूप सुंदर वातावरण आहे आणि सगळीकडे हिरवं खूप छान वाटतं. अद्वैला स्कूलला सोडून आल्यानंतर इथं रोज सकाळी आम्ही फिरायला येत असतो. 2-3 किलोमीटर सहज फिरणं होते. एवढ्यात माझं फिरणं बंद झालं होतं, पण आता डेली रुटीन सुरू झालेलं आहे. मस्त आम्ही फिरायला आलो. बघा वातावरण बघा किती सुंदर आहे, हिरवं आहे सगळीकडे. हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता सगळे कामं वगैरे झाल्या, अद्वैत स्कूलला गेला आहे. मॉर्निंग वॉक वगैरे सकाळी करून आल्या, तर आमच्या दोघांचाच टाईम स्पेंड मस्त होत आहे आता मॉर्निंग वॉकमुळे. पहिले कसा टाईम मिळत नव्हता. पहिले मैत्रिणीसोबत जायची मी, पण आता इथं आल्यानंतर असं सध्या थोड्याफार मैत्रिणी व्हायच्या आजूबाजूच्या. पण अद्वैला स्कूलला सोडायला जाते तेव्हाच मग आम्ही दोघं पण फिरून येतो ग्राउंडवर. छान जाऊन मस्त 2-3 किलोमीटर छान फिरणं होते आमचं. आणि मग घरी आल्यावर बाकीचे घरातले सगळे जे काम आहे ते आपटून म्हणजे करून घेते. आणि आत्ता मस्त फ्रेश झाली आहे, केस वगैरे वॉश केले कारण की खूप चिकट झाले होते. आणि एवढ्या सध्या डॅन्ड्रफ वगैरे भरपूर होत आहे, पण केसाची ग्रोथ व्यवस्थित आहे माझ्या. डॅन्ड्रफ वगैरे जास्त असल्यामुळे वारंवार वॉश करावं लागते. आता बघायला काहीतरी यूज करेल मी याच्यावर. असं आता म्हटलं थोडाफार वेळ आहे तर अद्वैत स्कूलवरून यायचा, थोडाफार टाईम आहे तर म्हटलं आता लोणी वगैरे काय आहे ते करून घेते. आणि हो, आता आर्नीचे जे आमचे पहिलेचे जे घरमालक होते ते येणार आहे आज. तर थोडा वेळ आहे तर जेवढी घरातली कामं आहे तेवढी सगळी जी आहे ते करून घेते. आणि नंतर तुमच्यासोबत बोलते की आम्ही काय काय शॉपिंग वगैरे करायला, कारण की खास ते शॉपिंग करायला येणार आहे. आणि अद्वैचे त्यांना जास्त आठवणीत होते. अद्वैचं सारखं चालू होतं की मम्मी पप्पा या तुम्ही. थोडा वेळ टाईम आहे तर म्हटलं आता घरातले बेसिकली कामाचे करून घेते. लोणी वगैरे काढायचा आहे. तो अद्वै आता येईलच थोड्या वेळात, पण अद्वैत पण तर जेवढं होतं तेवढं आवरून घेते. आणि ते पण येणार आहे. घर पण थोडंफार स्वच्छ करायचं, कारण की आता कपडे इकडे तिकडे वगैरे सगळे पडलेले आहेत, ते सगळं क्लीन करून घेते. आणि मग तयारी करून त्यांच्यासोबत शॉपिंगला जाते. ते एक दिवस थांबणार आहे. तर आज दिवसभर कसं काय होणार आहे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. चला तर मग पहिले आपण तूप करूया. घरचं लोणी आणि त्यापासून बनणारं तूप म्हणजे वेगळीच चव असते. आठवड्याभराची साहित्य मी साठवून ठेवते आणि दर रविवारी किंवा शनिवारी जे काय आहे ते तूप काढत असते. दर आठवड्याला एवढी साय जमा होते. आणि घरचं लोणी आणि तूप खाण्यात वेगळी मजा असते. आणि त्यापासून बनणारं ताकसुद्धा. तर बघा एवढं मस्त छान सगळं मिक्सरला फिरवून घेतलं आणि एवढं घट्ट छान मस्त बनलं होतं हे. तूप लोणी काढायचं काम हे थोडंसं वेळखाऊ आहे आणि सगळं चिकट होते, पण खायची वेगळी चव असते. आपल्याला एवढं छान घरचं होममेड तूप भेटत असल्याने आपण बाहेरून काय विकत आणायचं. रोजची आठवड्याभराची साय ही फ्रीजला स्टोअर करून ठेवायची, साठवून ठेवायची एका डब्यामध्ये, छान पॅक डब्यामध्ये. आणि नंतर ज्या दिवशी बनवायचं त्या दिवशी थोडा वेळ 1-1.5 तास का असेना फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचे. आणि नंतर बघा एवढं फ्रेश तूप आपल्या घरच्या घरी आपल्याला भेटत असताना बाहेरून विकत आणायची गरज नाही. माझ्यासारखं कोण तूप घरी बनवतात आणि लोणी घरी करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच पद्धत आहे का ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर एवढं सगळं लोणी निघालं होतं आणि आता लगेच मी याला कडवायला सुद्धा ठेवणार आहे. तर आता तूप वगैरे करणं झालं आहे, मस्त तूप कडवायला ठेवलं आहे. आता अद्वैची वाट बघत आहे, तो येईल. आणि थोडाफार त्याच्यासोबत नाश्ता पाणी काय जेवण वगैरे, नाश्ता म्हणता येणार नाही, जेवण वगैरे आहे ते करते. आणि केस आता थोडे वाळत चालले आहे. आणि आज हेअर ड्राय यूज नाही करते, असंच करते. आता ते पण लोक येणार आहे आर्नीवरून, बघू आता ते किती टाईमला येतात. फक्त आता आम्हाला पावसाने साथ दिली पाहिजे, म्हणजे पाऊस आला नाही पाहिजे. जसं आम्ही शॉपिंग करायला जाऊ तसं पाऊस सुरू वगैरे झाला नाही पाहिजे, फक्त पावसाने साथ दिली पाहिजे एवढंच वाटत आहे. आणि आता सगळं झालं, माझं स्वच्छता आवडते थोडंफार. आणि ते आल्यावर तयारी करते. आतापासून तयारी करून बसत नाही, कारण की ते आल्यावर नाश्ता पाणी जेवणचे काय होईल ते करण, म्हणून मग आतापासून आवडत नाही, ते आल्यावरच आवडते. आणि किती शेअर करणं होते काय होते तुमच्यासोबत मी नंतर
शेअर करतेच. बघू आता मला किती क्लिप घेता येते, काय येते मार्केटमध्ये गेल्यावर. आणि सध्या इथे सेल चालू आहे सिंदूरमध्ये, 30 ऑगस्टपर्यंत तो सेल असणार आहे. तर म्हणून मग आज त्याच म्हणजे बघू आता सेलमध्ये कशा कशा व्हेरायटी आहे, काय काय आपल्याला काय आवडते नाही आवडते ह्या गोष्टी बघूया आणि मग तशा प्रकारे खरेदी करूया. आणि काय खरेदी केली हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. पुनम आर्णीवाला ताई वगैरे आल्या होत्या. नंतर आम्ही काही क्लिप वगैरे घेतली नाही आणि आम्ही नंतर नाश्ता पाणी जेवण जे काही करून आहे ते निघालो होतो मार्केटमध्ये, कारण की आम्हाला जायला मार्केटला उशीर झाला होता. पहिले आम्ही आमच्या दुसऱ्या सरांकडे गेलो होतो, तिथे भेट दिली, ते आपण आमच्यासोबत येणार होते त्यांच्या घरून. मग आम्ही निघालो इथे शॉपिंगला सगळ्याजणी मिळून. आणि इथं शॉपिंग सुरू झाली आणि इकडे बघा मुलांची मस्ती सुरू झाली होती. जे की आम्ही ड्रेस बघत होते त्या कंपनीवर माझं म्हणजे नाव होतं पूनम म्हणून. ते यांचं असं चाललं होतं की काकूची कंपनी आहे बघा, आता आपण हा ड्रेस घ्यायचाच वगैरे असं तसं भरपूर सारे ड्रेस चॉईस करत होतो. काही आवडत होते, काही आवडत नव्हते. कोणतं कापड लूज होतं, कोणतं चांगलं होतं असंच बघणं चालू होतं की काय खरेदी करावं नाही करावं. कारण की माझ्यापेक्षा जास्त त्यांना खरेदी करायची, कारण की माझं इथं वारंवार घेणं होते पण त्यांचं वारंवार इथे येऊन ह्या शॉपमध्ये येऊन खरेदी करणं होत नाही. आदल्या दिवशी आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, नंतर दुसऱ्या दिवशी आहे ते दुसऱ्या शॉपमध्ये गेलो होतो. इथे छान मस्त असे ड्रेस बघितले, काही आवडले काही नाही आवडले. आणि इथे नंतर पालखी सुरू झाली होती. जास्तच भाव खाऊ राहिले हा. नावाची कंपनी आहे. नंतर मी 1-2 ड्रेस जे काय आहे ते ट्राय करून बघितले. मला हा ड्रेस खूप जास्त आवडला तर म्हणून मी घेतलासुद्धा. थोडा लूज झाला आहे कारण की माझ्या मापाचे ड्रेस कुठंच भेटत नाही आणि मला एस साईज हवी असते, ते कधी भेटते कधी भेटत नाही. तर बघा ईश्वरीने पण छान ड्रेस घेतला. हा माझा कालचाच ब्लॉग आहे, मी आज कंटिन्यू करते कारण की काल माझं खूप डोकं दुखत होतं, मला मायग्रेनचा खूप त्रास आहे. तर मग मी काही क्लिप घेतला नाही आणि आपल्या व्हिडिओचा शेवट पण केला नाही. म्हटलं आजच तो ब्लॉगसुद्धा कंटिन्यू करा. सगळ्यांची तयारी झाली आहे. आज पण आम्हाला शॉपिंगला जायचं आहे, जेवण वगैरे सगळ्याचं झालं आहे. आज पण जायचं आहे शॉपिंगला. तर अशी तयारी वगैरे झाली, सगळ्यांनी सगळं आवरलं आहे आता. तर आता तयारी करून आम्ही मस्त निघणार आहोत. आता बघू आज कोणत्या कोणत्या वस्तू घेणार आणि सगळं मी जे काय आहे आम्ही घेतलेलं आहे ते एंडिंगला तुम्हाला शेवटच्या ब्लॉगमध्ये मी सांगेलच, म्हणजे शेवटी सांगेल की काय घेतलं काय नाही वस्तू घेतल्या. नाही जर सांगणं झालं तर मी दुसऱ्या ब्लॉगमधून तुमचं शेअर करेल की आम्ही काय काय वस्तू घेतल्या. कारण की एवढे सारे जण आहो आणि हे सगळं करून म्हणजे हे करणं जाणं तर ते थोडं हे आहे. बघू आता किती किती घेणं होते काय काय होते. चिल्ले पिल्ले आमच्यासोबत जास्त आहे, त्यांची पण शॉपिंग करायची आहे. आपली एक वेळचे राहिले तर जमते पण त्यांची राहता कामा नाही. मग ते रुसवे फुगवे ते काही आपल्याच्यानं झेलणं होणार नाही त्यांचं. म्हणून मग जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत तर नक्की शेअर करते. चला तर मग जाऊ, आता तयारी वगैरे झाली आहे. बाकी कोणी कोणी यायचं ते पण त्यांच्यासोबत पण आपण बोलूया. आज पण आम्ही इथे शॉपिंगला गेलो होतो, पण आम्ही आज जास्त जण नव्हतो, लिमिटेड लोक होतं. कारण की अर्ध्याची शॉपिंग काल झाली होती पण मुलींची शॉपिंग आणि अद्वैची शॉपिंग बाकी होती, म्हणून त्यांच्यासाठी आज पण आम्ही इथे चाललो होतो. बघू आता कोणत्या शॉपमध्ये जाणार वगैरे. मुलींची शॉपिंग थोडीफार झाली होती, थोडीफार राहिली होती. नंतर पहिले म्हटलं की मुलींना आणि अद्वैला थोडा वेळ आराम म्हणून पहिले म्हटलं का आपली शॉपिंग करून घेऊया. म्हणून आम्ही आमच्या मेन दुकानात चाललो होतो जिथे लेडीजचं सगळं सामान मिळत आहे आणि तिथे सेल पण चालू आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता आपलं कसं लेडीजचं असते की सेल चालू असतं, तिथं घ्यायचं काही असलं तरी बघून यायचं हे आपलं काम असते. आणि तिथं गेल्यावर काही आपला मोह आवरला जात नाही, आपण सगळं सामान इथे तिथे घेत असतो. म्हणून मग इथे आम्ही दुकानात आलो होतो. आम्हाला नाईट ड्रेस नाईट सूट वगैरे काय ते बघायचं होतं. गालीचे टॉवेल्स वगैरे सगळ्या म्हणजे कपड्यांवर इथं ऑफर चालू होती आणि सेल पण चालू होता. म्हणून मग 70% 80% वगैरे अशी ऑफर चालू होती. आम्ही तिथे गेलो आणि आमचं बघणं चालू होतं. थोडीफार शॉपिंग होत नाही, इकडे तिकडे फिरणं होत नाही, तर मुलाला लगेच भूक लागली होती. मग त्याच्यासाठी आम्ही इथे बाहेर आलो होतो. त्यांनी काय ते नाश्ता पाणी वगैरे सगळं केलं. आम्ही तर दोघींनी फक्त ताई आणि मी आम्ही आईस्क्रीम खाल्ली होती, आम्हाला बाकी काहीच खायचं नव्हतं. पण मुलांनी जे काय आहे पेट भरून सगळं केलं होतं. नाश्ता वगैरे त्यांना डोसा इडली आणि अजून ते काय म्हणतात त्याला तोंडात नाव येत आहे पण आठवत नाही आहे, म्हणजे तो तोंडात आठवत आहे पण नाव तोंडात येऊन नाही राहिलं. पावभाजी
ते काय त्याने शॉपिंग म्हणजे खाल्लं होतं. आणि इथं आम्ही निघालो पुन्हा डबल. जे काय मुलींची शॉपिंग बाकी होती, माझी तर पूर्ण झाली होती आणि अद्वैची बाकी होती. मग अद्वैला म्हटलं की आपण कधीतरी नंतर येऊ, कारण की मला आता खूप जास्त त्रास येत होता त्याच्यासाठी शॉपिंग करायला. म्हटलं आपण नंतर येऊ आणि नंतर तुझ्यासाठी काय ते बघू. इथं राहीसाठी आणि इशूसाठी ड्रेस बघणं चालू होते. तिला जीन्स हवा होता, तर तेच तिचं बघणं चालू होतं. आणि मला हा जे काही वन पीस आहे तो खूप आवडला होता, घ्यायची इच्छा होती, पण मला खूप जास्त मोठा होत होता. आणि मला कलर त्याचं म्हणजे जे काय डिझाईन वगैरे ते छान वाटली होती. कापड पण खूप छान होता, मस्त होता, ऑफरमध्ये पण चालू होता, पण नाही आवडला, म्हणजे नाही घेतला. आणि हा पॅन्ट तो पण मला खूप जास्त आवडला होता. ते बघू आता एखाद्या ह्याच्यामध्ये नंतर गेली तर घेईन. आणि अद्वैची बघा इथे कसा तो रुसून दाखवतो, असं म्हणजे कसा रुसतो हे त्याच्यात दाखवणं चालू आहे, की मग असं रुसून दाखवतो बघ कसा दिसत आहे मी म्हणून. त्याचं इथे चालू होतं. मग खूप छान मजा केली मुलींनी, मस्त राहिला. आणि त्याचं बघा इथे कसं रुसणं फुगवत चालू आहे इथे. माझ्या मागचा ड्रेस जो दिसत आहे ना तुम्हाला वन पीस, तो मला आवडला होता, पण घेऊ नाही घेऊ हा माझा विचार चालू होता. आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं की मग असं बोट दाखवून की हे घेत आहे, पण माझं जे काही मी समोरचा फ्रंट कॅमेरा ऑन केला त्याच्यात मला बोट कुठं दाखवायचं हेच कळत नव्हतं. म्हणून माझं चालू होतं की मी इकडे तिकडे बोट फिरवणं चालू होतं आणि मला ते दाखवतासुद्धा नाही आला. पण मला माझ्या कॅमेऱ्यामध्ये तो वन पीस दिसत आहे, ते स्टॅच्यूला लावून आहे तो खूप मस्त वन पीस होता. घ्यायची तर इच्छा होती, पण म्हटलं जाऊ दे आता काही ओकेजन वगैरे नाही, आता कशाला घेऊन फालतूच ठेवायचं. आताच मी शॉपिंग करून आली आहे, आता मी बाहेर आहे. मी थोड्या वेळ तुम्हाला दाखवते की काय काय शॉपिंग केली कालची ना आजची. मी आता एकाच वेळी तुमच्यासोबत शेअर करेन की शॉपिंग काय केलेली आहे, काय घेतलेलं आहे. मस्त छान मान्सून सेल चालू आहे, तर बघू आता काय काय मी घेतलं तुमच्यासोबत मी नक्की शेअर करते थोड्या वेळात. पहिला आता चहा वगैरे घेते मग शेअर करते. चला तर. आणि ही जी काही साडी आहे ती मी घेतली आहे. मला ही साडी 570मध्ये पडली आहे. मला खूप जास्त आवडली ती म्हणून मी घेतली. कशी वाटली आहे ही साडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मालक कोमलच्या गाडी मला पेट्रोल संपते ना. थोडी पास काय राहते शॉपिंग इथं दाखवणं झाली, कारण की आम्ही नंतर आमचे सर आले होते आम्हाला न्यायला. त्यांच्याकडे आज आम्हाला इन्व्हिटेशन होतं जेवण करण्याचं. आम्ही तिथे गेलो होतो आणि आमच्या तिथलीचा जी काही गिफ्ट खोल होता तिचा बड्डे होऊन गेला होता, पण तिला गिफ्ट द्यायचं राहिलं होतं आणि तिच्या वाढदिवसाला पण जाणं झालं नाही. म्हणून अशाच प्रकारे आम्ही तिला आत्ता गिफ्ट दिलं आहे. आणि आता मस्त आम्ही जेवण वगैरे काय ते यांच्याकडे एन्जॉय करणार. तिला मस्त छान गिफ्ट दिलं आणि यांच्या बघा इकडे गप्पा गोष्टी चालू आहे. आणि आमच्या लेडीजचं फेवरेट काम म्हणजे आमच्या इकडं स्वयंपाक चालू आहे. आम्ही तिघं पण इथं स्वयंपाक करतो, कारण की भरपूर सारा मोठा मेनू होता. आणि इथं माझं तर सगळीकडे कुठेही गेलं तरी माझं हे काम आहे की सगळीकडे गेलं तरी मी पोळ्या बनवत असते. आणि हेच माझं काम ठरलेलं आहे. कोणाच्या घरी जा तुम्ही सगळे मला पोळ्यावरच भिडवते आणि पोळ्याच करायला लावते. ते पण मग इथं करत होती. आणि त्यांचं घर त्यांनी आत्ताच घर घेतलं आहे, खूप सुंदर घर आहे त्यांचं. इथं मुलांच्या इकडे गप्पा गोष्टी आणि गिफ्ट खोलणं वगैरे चालू होतं. नंतर आम्ही जेवण वगैरे झालं आणि सगळ्यांनी मस्त बसून इथे आईस्क्रीम एन्जॉय केलं. आणि मुलांचं इथं मोबाईल पाहणं आणि आईस्क्रीम खाणं चालू होतं. सगळे जेंट्स लोक आईस्क्रीम वगैरे खाऊन बाहेर गेलो, पण आम्हाला लेडीजला थोडाफार टाईम होता म्हणून आम्ही निवांत बसून इथं आईस्क्रीम खात होतो. चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोणते कोणते कपडे आवडले ते कमेंटमध्ये नक्की सांगा.